11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। मसाल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळ राज्यातील प्रमुख उत्पादकांकडून निवडलेल्या अनेक मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे। तुमच्या पहिल्या खरेदीवर मिळणार 20% एवढी विशेष सूट। श्री जय भवानी स्पाइसेस नावाने केरळच्या अस्सल मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे। चला तर मग आजच भेट द्या आणि स्वयंपाकघरातील लज्जत वाढवण्यासाठी श्री जय भवानी स्पाइसेसचे मसाले खरेदी करा। आमचा पत्ता श्री जय भवानी स्पाइसेस, सावित्रीबाई फुले व्यापार संकुल, हॉटेल विनोद कॅफे शेजारी, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क 9995 06 28 91। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सांगली लोकसभा जागा वाटपाचा महाविकास आघाडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी महाविकास आघाडीकडून काँग्रेसतर्फे विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यास त्यांनाच पाठिंबा दिला जाईल असे जाहीर केल्याने खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात एकास एक उमेदवारीचे संकेत दिले आहेत। माझी उमेदवारी मातोश्रीवरून जाहीर झाल्याने विशाल पाटील यांचा विशालदादा असा उल्लेख करीत विशालदादा मला संसदेत पाठवतील अशी अपेक्षा व्यक्त केल्याने महाविकास आघाडीतील उमेदवारीची उत्सुकता वाढली आहे। आज मिरज येथे उद्धव ठाकरे यांचा शिवसंवाद मेळावा आहे। यावेळी संजय राऊत हेही उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। चंद्रहार पाटील यांच्या या भूमिकेमुळे मात्र महाविकास आघाडीत एकसंघपणा असल्याचे दिसत आहे। त्यामुळे विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा विश्वजित कदम काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे। खासदार संजय काका पाटील यांचा मतदारसंघात मोठा संपर्क आहे। मात्र विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यास चंद्रहार पाटील यांचा पाठिंबा मिळणार आहे। त्यामुळे काटा लढत पाहायला मिळणार आहे। वसंतदादा पाटील यांचे नातू असलेले विशाल पाटील यांनी मैदानात उतरावे असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास आहे। सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे असे त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत। त्यामुळे संजय काका पाटील यांना विशाल पाटील जोरदार टक्कर देऊ शकतात। इकडे शिवसेनेत प्रवेश करून चंद्रहार पाटील यांनी मोठा डाव टाकला आहे। थेट उमेदवारीच मिळवत आणि उद्धव ठाकरेंची सभा घेऊन त्यांनी मोठी मुसंडी मारली आहे। नवा कोरा चेहरा आणि मोठा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे। त्यामुळे विशाल पाटील म्हणजेच काँग्रेसने जर पाठिंबा दिला तर तेही मोठी मुसंडी मारू शकतात। त्यामुळे आज होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। सूत्रांना ओळखाय जाणार हे एक आव्हान केलं काल मी, जे सगळं हे तयार झाले की बाबा काहीतरी एक जी 15-20 दिवसापूर्वी निर्णय झालेला आहे की महाविकास आघाडीचा की कुणाला जागा सुटणार, पण हे मध्ये जे गेली 10-15 दिवस चालू झालेलं आहे त्या ह्याच्यामुळे जरा काल ते आव्हान केलं की नाही खरं महाविकास आघाडी म्हणून ज्या पक्षाला जागा सुटेल ते जरी उद्या काही निर्णय झाला तरी महाविकास आघाडी म्हणून मी बरोबर राहणार आहे। आणि विशालदादा ही महाविकास आघाडी सामील म्हणजे आहेतच आता आणि तेही त्या निर्णयाच्या बरोबर राहतील। करारच्या दबदब्याला काँग्रेस घाबरते का? मी असं म्हणू शकत नाही। त्यामुळेच विरोध चाललाय असं काय? तुमची भीती आहे का त्यांना तुम्ही निवडून येणार? सोडत निवडून तरी म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून 100% येणार आहे आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये। त्यामुळे कदाचित हे चाललेलं असावं। शिवसेनेत तुम्हाला घेऊन जायला त्याचा सूत्रधार वेगळा आहे अशी चर्चा आहे। अजिबात नाही। मी काल त्यांना सांगितलं गेली 2 वर्ष झालं मी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक लोकांना भेटतोय। त्यावेळेस ज्यावेळेस बैलगाडी स्पर्धा झाल्या शेतकऱ्यांचा विषय घेऊन मी समोर गेलो। आर्मीसाठी रक्तदान हा विषय भारत देशामध्ये पहिल्यांदा झालेला आहे। ह्याच्यापूर्वी तुम्ही कधी ऐकलं नसेल की आर्मीसाठी कोणी रक्तदान केलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात। त्यावेळेस कोण मला म्हटलं नाही की एवढं मोठी कामं करायला लागलायस, कोण आहे तुझ्या पाठीमागं?